नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एका कवितेचा आज अभ्यास करणार आहोत. कवितेचं शीर्षक आहे कुठे दबा धरून बसले आहे तुफान. कवी विलास वैद्य. प्रत्यक्ष कवितेकडे वळण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या समोर स्पष्ट केल्या पाहिजे. मित्रांनो, कोणतीही कविता ही अभ्यासासाठी म्हणून लिहिलेली नसते. आता ती आपणाला अभ्यासक्रमाला आहे म्हणून आपण तिचा अभ्यास केला पाहिजे, अर्थ समजून घेतला पाहिजे, परीक्षेमध्ये उत्तराच्या रूपामध्ये तो अर्थ लिहिला पाहिजे. या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सुद्धा एखादा कवी जेव्हा कविता लिहितो तेव्हा ती या सगळ्या हेतूने तो लिहित नाही किंवा या हेतूसाठी तो कविता लेखन करत नसतो. आपण जिला कविता म्हणतो ती कविता म्हणजे प्रमाणीकरण, कविता म्हणजे साचेबद्धपणा, कविता म्हणजे एकच एक अर्थ या सगळ्यांच्या विरोधामध्ये केलेलं बंड असतं. कोणत्याही कवितेचा एकच एक अर्थ नसतो. कविता कवायतीकरणाला विरोध करते, प्रमाणीकरणाला विरोध करते. म्हणजे बघा, एक विहीर काठोकाठ भरलेली आहे आणि त्या विहिरीमध्ये आपण एक दगड टाकावा. दगड टाकल्याबरोबर जसे त्या पाण्यामध्ये वेगवेगळे तरंग उमटतात, त्याच पद्धतीनं एखाद्या कवितेच्या वाचनानंतर किंवा श्रवणानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये असे अनेक असंख्य तरंग उमटत असतात. विहिरीमध्ये जसे तरंग असंख्य रूपामध्ये उमटतात, त्याच पद्धतीनं कवितेच्या रसग्रहणानंतर वेगवेगळे तरंग माणसांच्या मनामध्ये उमटत असतात. त्यातला कुठला तरंग खरा मानावा, खोटा मानावा, हे जसं आपल्याला ठरवता येत नाही, त्याच पद्धतीनं कवितेचा कोणता अर्थ खरा मानावा हेही आपणाला ठरवता येणार नसतं. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे कवीने ज्या हेतूने, उद्देशाने, अर्थाने कवितेचं लेखन केलेलं असतं तोही अर्थ खरा असतो असा नाही. कविता लिहिली आणि कवीचं काम संपलं, त्याच्यानंतर त्या कवितेतून नेमका कोणता अर्थ ग्रहण करायचा याचं स्वातंत्र्य त्या कवितेच्या सहृदयी वाचकावरती, रसिकावरती अवलंबून असतं. म्हणून आपण जेव्हा अभ्यासक्रमाला असलेल्या कवितांचा विचार करतो तेव्हा त्या अभ्यासक्रमाला आहेत, त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत, हे गृहीत धरून त्यांचा अर्थ सांगण्याचं काम आम्ही करत असलो तरी सुद्धा तोच एक अर्थ प्रमाण मानावा असं नाही. उलट तुम्ही त्या कवितेतून दुसरा एखादा अर्थ आपल्या हाताशी लागतोय का हा विचार केला पाहिजे. बरं, आत्ताच अभ्यासक्रमाला आहे, कविता तुम्ही वाचली आणि अर्थ तुम्हाला कळला असं नाही. वेळोवेळी कविता आपणाला आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा भेटत असतात. आपल्या आयुष्यातल्या अनुभवाची समृद्धी जशी जशी वाढेल तसा कवितेचा अर्थ वेगळा वेगळा आपणाला लागत असतो किंवा तो वेगळा अर्थ आपणाला आकळत जात असतो. म्हणून कविता ही सतत सोबत बाळगायची गोष्ट आहे आणि आयुष्याच्या एकंदरीत प्रवासामध्ये तिच्या अर्थाच्या वेगवेगळ्या शक्यता आपल्या समोर उलगडत जात असतात. एवढा पेशन्स, एवढा संयम तुम्ही ठेवला पाहिजे. आता ही कविता अभ्यासक्रमाला आहे आणि म्हणून अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून नेमकं या कवितेत काय आहे, कवितेचा आशय काय आहे हे सांगण्यासाठी म्हणून या कवितेचा काही एक अर्थ मी तुमच्या समोर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा स्पष्टपणे खुलासा करतो, मी सांगत असलेला हा एकच अर्थ या कवितेला आहे असा माझा दावा नाही. कवितेचे शीर्षक आहे कुठे दबा धरून बसले आहे तुफान. कवी विलास वैद्य. विलास वैद्य हे हिंगोलीचे कवी आहेत. हिंगोलीच्या आदर्श महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक होते. मराठीमधले महत्वाचे कवी असा त्यांचा परिचय आहे. म्हणजे फ. मु. शिंदे, त्याच्यानंतर भमा परसवाळे हे जसे मराठवाड्यामधले मराठीचे महत्वाचे कवी मानले जातात, त्याच पद्धतीनं विलास वैद्य हे सुद्धा मराठीमधले महत्वाचे कवी आहेत. त्यांच्या माझ्या प्रयोगशील देशात या संग्रहामधून ही कविता घेण्यात आलेली आहे. आपण आजच्या तासिकेमध्ये सुरुवातीला मी या कवितेचं पहिलं वाचन करणार आहे. मी ज्याला अभिवाचन असं म्हणेन.
म्हणजे या कवितेत नेमकं काय आहे याचं भावनेसहित वाचन करण्याचा प्रयत्न मी करेन आणि त्याच्यानंतर या कवितेचा जो अर्थ आहे, जो आशय आहे, तो तुमच्या समोर मी ठेवेन. बघा, या कवितेचं मी जे वाचन करतो आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका. स्क्रीनवरती पण तुम्हाला ती जी कविता आहे ती कविता तुम्हाला दिसेल. स्क्रीनवरची कविता तुम्ही बघा आणि मी जे वाचतो आहे त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. ही कविता मुक्तछंदामधली आहे. स्वाभाविकच ध्रुवपद, कडवं या पद्धतीने या कवितेची रचना नाही. म्हणून ही जी कविता आहे ही कविता मुक्तछंदातली आहे, पण तिच्यामध्ये एक आंतरिक लय आहे. ही लय तुम्हाला मी वाचत असताना आपोआप लक्षात येईल. कवी काय म्हणतोय बघा. तडा गेलेला स्पष्ट दिसत असताना माणसांच्या मनाला, तरीही केवढ्या भरजरी वेशभूषेत लोक जमा होत आहेत समारंभाला. मी या पहिल्या काही ओळी पुन्हा एकदा वाचतो. तडा गेलेला स्पष्ट दिसत असताना माणसांच्या मनाला, तरीही केवढ्या भरजरी वेशभूषेत लोक जमा होत आहेत समारंभाला. हा कसला आदेश, हे कसले फरमान, क्षणार्धात टाळ्यांच्या कडकडाटात जाळून टाकल्या जात आहे परस्परातील बंधुभाव. हा कसला आदेश, हे कसले फरमान, क्षणार्धात टाळ्यांच्या कडकडाटात जाळून टाकल्या जात आहे परस्परातील बंधुभाव. सभा जिंकल्याच्या आनंदात फेटे बांधून निघाले आहेत हे लोक आपापल्या मुक्कामाला. सभा जिंकल्याच्या आनंदात फेटे बांधून निघाले आहेत हे लोक आपापल्या मुक्कामाला. घरी मुले बिचारी केवढे कष्टी, केवढे उदास, बापाने लुटून आणलेले पाहून सन्मान ते झेपावत आहेत रस्त्यावर. घरी मुले बिचारी केवढे कष्टी, केवढे उदास, बापाने लुटून आणलेले पाहून सन्मान ते झेपावत आहेत रस्त्यावर. होत आहेत पुन्हा पुन्हा हैराण, कुठे दबा धरून बसले आहेत तुफान. होत आहेत पुन्हा पुन्हा हैराण, कुठे दबा धरून बसले आहेत तुफान. वेगवेगळे भाग करून ही कविता मी तुमच्या समोर वाचून दाखवली आहे. हे जे भाग केले आहेत ते भाग म्हणजे एक घटनांच्या मालिकांमधल्या वेगवेगळ्या घटना आहेत, वेगवेगळे विभाग आहेत असंही तुम्ही समजू शकता. आता टप्प्याटप्प्याने आपण या कवितेचा आशय समजून घेऊ. या कवितेतलं कंटेंट काय आहे ते आपण समजून घेऊ. बघा, कवी सुरुवातीलाच म्हणतोय, तडा गेलेला स्पष्ट दिसत असताना माणसांच्या मनाला. तडा जाणे म्हणजे काय? मनाला तडा केव्हा जातो? जेव्हा माणूस दुःखात असतो, जेव्हा वेदनेत असतो, जेव्हा तो कष्टामध्ये असतो, जेव्हा तो विवंचनेमध्ये असतो, तेव्हा माणसांच्या मनाला तडा जातो. इथे माणसाच्या नाही, माणसांच्या म्हणजे अनेक माणसांच्या मनाला तडे गेलेले आहेत. या माणसांमध्ये कदाचित शेतकरी असतील, कदाचित कामगार असतील, कदाचित श्रमिक असतील, वेगवेगळे मजूर असतील. या सगळ्यांच्या मनाला तडे गेलेले आहेत. आता समाजामधल्या ठराविक लोकांच्या मनाला वेदनेमुळे, दुःखामुळे, कष्टामुळे, विवंचनेमुळे तडे गेले असतील, तर त्याच समाजामधले जे अन्य लोक आहेत त्या अन्य लोकांनाही दुःख व्हायला पाहिजे. अन्य लोकांनाही यांच्याबद्दल वाईट वाटायला पाहिजे. यांची वेदना कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. कारण माणूस म्हणून हे कर्तव्य आहे. कुणी दुःखात असेल तर त्याचं दुःख बघून आपणाला तर आनंद होणार नाही, किंवा तो दुःखात असताना आपण आनंदाने नाचावं असं कुठल्याही माणसाला वाटणार नाही. पण काय घडते बघा या कवितेत. कवी म्हणतोय, तडा गेलेला स्पष्ट दिसत असताना माणसांच्या मनाला, तरीही केवढ्या भरजरी वेशभूषेत
लोक जमा होत आहेत समारंभाला. वेदनेने व्याकुळ होणारे शेकडो लोक असताना त्यांच्या वेदनेकडे कमालीचे दुर्लक्ष करून रंगी बेरंगी भरजरी वेशभूषा घालून लोक सभेसाठी आणि समारंभासाठी एकत्र येतात. हा किती दैवदुर्विलास आहे, ही किती वाईट गोष्ट आहे. हे त्या समाजामध्ये घडतं आहे ज्या समाजात कधी काळी गावामध्ये जर एक मृत्यू झाला, एका कुटुंबाच्या घरी कुणाचं निधन झालं, तर गावामध्ये कुणाची चूल पेटायची नाही, सगळं गाव सूतक पाळायचं. सगळ्या गावाच्या दृष्टिकोनातून ती दुःखाची घटना असायची, जणू सगळ्या गावावरती दुःख कोसळायचं. त्याच समाजामध्ये, त्याच देशामध्ये आपण हे बघतो आहोत की समाजामधले शेकडो, हजारो, लाखो लोक वेदनेमध्ये, दुःखामध्ये, कष्टामध्ये, विवंचनेमध्ये असताना रंगी बेरंगी भरजरी वस्त्र घालून लोक सभेला आणि समारंभाला येत आहेत. याचा अर्थ लोकांची मन किती मुरदार झाली आहे. लोक जे आहेत त्या लोकांमधून माणुसकीचं जे तत्व आणि सत्व असतं हे कसं हरवलं आहे, हे पहिल्याच भागामध्ये कवी आपल्या समोर स्पष्ट करतो आहे. आणि हे केवळ कवितेतच बघायला पाहिजे असं नाही. सध्या कोरोना कहराच्या काळामध्ये शेकडो, हजारो, लाखो लोकांच्या हाताचा रोजगार गेलेला असताना ही माणसं लाखोंच्या, हजारोंच्या तांड्यांनी रस्त्यावरती आलेली असताना त्याबद्दल आपणाला काहीच वाटत नाही. आपण निगरगठ्ठ झालो आहोत. रोज काय खायचं असा प्रश्न त्यांना पडलाय आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कुठले कुठले मल्टीव्हिटॅमिन्स आपण घेतले पाहिजेत याबद्दल जाहिरातींचा भडीमार आपल्यावरती केला जातोय. म्हणजे ही जी एक दरी आहे समाजामधली, ती दरी दिवसेंदिवस वाढताना आपणाला दिसते आहे. कवी आर्त होऊन, व्याकुळ होऊन तोच प्रश्न विचारतो आहे. तो म्हणतो आहे की माणसांच्या मनामध्ये इतके तडे पडलेले असताना लोक मात्र त्याकडे कमालीचे दुर्लक्ष करून सभेसाठी, समारंभासाठी एकत्र येत आहेत. हे काय घडतंय, हे किती वाईट आहे असं कवीला वाटतं. पुढच्या भागामध्ये तो म्हणतोय, हा कसला आदेश, हे कसले फरमान, क्षणार्धात टाळ्यांच्या कडकडाटात जाळून टाकल्या जात आहे परस्परातील बंधुभाव. समाजामध्ये कुठल्या तरी सभेच्या निमित्ताने, एकत्रितकरणाच्या निमित्ताने लोक जेव्हा जमा व्हायचे तेव्हा त्या लोकांना उपदेश केला जायचा. त्या लोकांना 4 हिताच्या गोष्टी सांगितल्या जायच्या. ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, तुकाराम असतील, चोखामेळा असेल, जनाबाई असतील, मुक्ताबाई असतील, यांनी आपल्या अभंगातून समाजाला असाच उपदेश केलेला आहे. कुणी दुःखात असेल तर त्याचं दुःख तुम्ही दूर करा, हे सांगण्याचं काम संतांनी प्रमुखपदी येऊन केलेलं आहे. संत हे जणू त्या समाजाचं नेतृत्व करत होते. म्हणून जो कोणी समाजाचं नेतृत्व करत असतो त्यानं समाजाची विस्कटणारी घडी जुळवायची असते, तिला नीट बसवायचं असतं, स्थिर स्थावर करायचं असतं. हे नेत्याचं काम आहे. कुठलेही नेते असतील, सामाजिक संघटनेचे नेते असतील, राजकीय पक्षाचे नेते असतील किंवा एखाद्या धार्मिक पंथाचे नेते असतील, त्यांचं हे कर्तव्य आहे. समाजाची जी उसवत जाणारी वीण आहे ती घट्ट कशी करता येईल हे काम त्यांनी केलं पाहिजे. पण सध्या काय घडताना दिसतंय असं कवी म्हणतोय. तो म्हणतोय, हा कसला आदेश आहे, हे कसलं फरमान आहे. बघा, 2 शब्द कवीनं वापरलेत, आदेश आणि फरमान. या दोन्ही शब्दांना एक विशिष्ट अर्थ आहे. आदेश म्हणजे कोण देत असतं आदेश? शक्यतो जर हुकुमशाही पद्धतीची रचना एखाद्या समाजामध्ये, देशात असेल तर तो हुकुमशाह आदेश देत असतो. फरमान हे धर्मगुरूंनी त्या धर्मातल्या लोकांनी कसं वागावं हे सांगण्यासाठी काढलं जात असतं. इथं हा जो कोणी नेता असेल एखाद्या संघटनेचा, एखाद्या पक्षाचा, तो काय करतोय? आदेश देतोय, फरमान काढतोय. काय फरमान आहे? ते फरमान आहे परस्परातील बंधुभाव जाळून टाकण्याचा. आणि लोक काय करतायत? उत्स्फूर्तपणे या आदेशाचं पालन करतायत, फरमानाला प्रतिसाद देतायत आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये बंधुभाव जाळून टाकतायत. ही गोष्ट आपण नीटपणानं समजून घेतली पाहिजे. टाळ्यांनी प्रतिसाद देणं म्हणजे अनुमोदन देणं.
जो आपला नेता सांगत आहे त्याचं म्हणणं मला मान्य आहे, हे काय बॉन्ड पेपरवर लिहून द्यायची गरज नाही. आपण टाळी वाजवली म्हणजे नेत्यांनी काढलेलं फरमान, नेत्यांनी दिलेला आदेश आपणाला मान्य आहे असा याचा अर्थ आहे. लोक इतके संवेदनाहीन झालेले आहेत की ज्यांच्या सोबत आपण वर्षानुवर्ष राहिलो, तो कुठल्या जातीचा असेल, कुठल्या धर्माचा असेल, कुठल्या पंथाचा असेल, त्याच्याशी आपलं जे नातं स्थापित झालं होतं ते नातं या पद्धतीनं आपण नष्ट करून टाकतोय. ते जे नातं आहे त्या नात्याला जाळून टाकतोय, हा भाव सुद्धा लोकांच्या मनात येत नाही. कुणीतरी आदेश देतं आणि यंत्रवत वागून, यंत्र मानवासारखं वागून लोक हे जे नाते आहेत, हे नाते संबंध तोडून टाकतायत, जाळून टाकतायत. बघा, जगण्यासाठी श्वास जितका महत्वाचा असतो तितकाच नात्यासाठी विश्वास महत्वाचा असतो. हा विश्वासच हरवून गेलाय. एक पद्धतीचा संशय, एक पद्धतीची असुरक्षितता मनामध्ये आहे. दुसऱ्याकडे मैत्रभावाने न बघता शत्रुभावाने बघण्याची जी दृष्टी आहे, ती दृष्टी या पर्यावरणानं, या वातावरणानं आपल्या मनामध्ये निर्माण केलेली आहे. कुणी जर समजा काही दिवस घराचं दार त्याच्या बंदच असेल तर आपणाला असं वाटायला लागले की त्याच्या घरातल्या त्या माणसाला कोरोना तर झाला नसेल, तो आजारी तर पडला नसेल. काळजी वाटत नाहीये, संशय वाटतोय, त्याच्याबद्दल द्वेष वाटतोय, त्याच्याबद्दल मत्सर वाटतोय. आणि हा मत्सराचा, द्वेषाचा भाव ज्या समाजाच्या शीर्षस्थ लोकांनी दूर करायचा, तेच या नात्यामध्ये विष कालवण्याचं काम करतात. आणि लोकही टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांना प्रतिसाद देऊन हे जे बंधुभावाचं नातं आहे, हे बंधुभावाचं नातं विसरून जात आहेत, बंधुभावाचं नातं जाळून टाकतायत. 18 पगड जातीमधल्या माणसांना आपल्या जाती महत्वाच्या वाटतायत, धर्म महत्वाचे वाटतायत, पंथ महत्वाचे वाटतायत. पण जे माणुसकीचं नातं आहे ते या सगळ्यांपेक्षा मूलभूत आहे, त्या नात्याचा मात्र विसर पडतो. या कवितेच्या 2 भागाच्या नंतर तिसरा जो भाग आहे, त्या तिसऱ्या भागात कवी जे लोक हे विष कालवण्याचं काम करतायत, लोकांना भडकावण्याचं काम करतायत, हे लोक, हे नेते जे आहेत, या नेत्यांचं वागणं नव्हे, या नेत्यांचं जगणं किती दांभिक आहे, किती खोटारडं आहे, हे दाखवण्याचं काम या कवितेच्या माध्यमातून कवी करतो आहे. काय म्हणतोय बघा कवी? कवी म्हणतोय, सभा जिंकल्याच्या आनंदात फेटे बांधून निघाले आहेत हे लोक आपापल्या मुक्कामाला. आपण लोकांना यंत्र बनवलं, लोकांना यंत्रवत बनवून त्यांचं जे विचार करू शकणारं इंद्रिय आहे ते बधीर करून टाकलं, त्यांच्यातल्या बंधुभावाला मूठमाती दिली, म्हणजे आपण सभा जिंकली, म्हणजे आपण विजयी झालो. या आनंदामध्ये विजयाचे फेटे बांधून, उन्मादाचे फेटे बांधून हे जे लोक आहेत, हे लोक आपापल्या मुक्कामाला निघाले आहेत. आता एखादा विजयी वीर जेव्हा लढाई जिंकून, युद्ध जिंकून आपल्या घरी परतायचा, तेव्हा अगदी औक्षवण करून त्याचं स्वागत केलं जायचं, औक्षवण केलं जायचं. त्याचं स्वागत करत असताना मंगल ध्वनींची गीतं वगैरे लावली जायची. कुटुंबामध्ये फुलं अंथरून त्याचं स्वागत केलं जायचं. हे जे वीर आहे, लोकांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या नातेसंबंधामध्ये विष कालवणारे हे लोक जेव्हा आपल्या घरी जातात तेव्हा काय घडतं? घरी खरंच त्यांचं असं स्वागत होतं का? लोकांच्या दृष्टिकोनातून हे खरंच, लोकांच्या दृष्टिकोनातून हे हृदय सम्राट, आमके सम्राट, तमके सम्राट वगैरे असतील, पण जेव्हा घरी जातात तेव्हा घरी हेच सम्राटपद त्यांना घरच्या लोकांनी, कुटुंबियांनी, त्यांच्या पोराबाळांनी दिलेलं असतं का? हे कवी पुढच्या कडव्यामध्ये सांगतो आहे. तो म्हणतोय, घरी मुले बिचारी. कुणाची मुले? त्या सभा जिंकून आलेल्या लोकांची, म्हणजे नेत्यांची. घरी मुले बिचारी, केवढे कष्टी, केवढे उदास, बापाने लुटून आणलेले पाहून सन्मान ते झेपावत आहेत रस्त्यावर. बघा, हा भाग खूपच महत्वाचा आहे. कवी म्हणतोय की जेव्हा हे लोक सभा जिंकून आपल्या घरी जायला निघतात, घरी जातात, तेव्हा घरी गेल्याच्या नंतर घरी मुले बिचारी, या नेत्यांची ही मुलं घरी बिचारी आहेत, कष्टी आहेत, उदास आहेत. कारण बापाने लुटून आणलेले सन्मान पाहून ती रस्त्यावर झेपावतात. जे लोकांच्या दृष्टिकोनातून सम्राट वगैरे आहेत,
त्यांची ही जी मुलं आहेत त्यांच्या मुलांचा त्यांच्या सोबत राहताना जीव गुदमरतोय, सफोकेट होतंय त्यांना या कुटुंबात या घरात राहणं. याचं कारण आहे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये नातेसंबंधामध्ये जगण्यामध्ये विष कालवणारा जो माणूस असतो त्या माणसाचे पाय कसे मातीचे आहेत, तो माणूस म्हणून किती क्षुद्र आहे, किती कोत्या मनोवृत्तीचा आहे, हे क्षणोक्षणी दररोज या मुलांना बघावं लागत असतं. ही जी मुलं आहेत ही मुलं अस्वस्थ असतात आणि म्हणून बापाला लोकांनी दिलेले स्वतःला आंतरिकतेनं बहाल केलेले हे सन्मान नाहीयेत, बापानं हे लुटून आणलेले आहेत. हे नेतृत्व लोकांनी बहाल केलेलं नाही, आपल्या बापानं त्यांच्यावरती लादलेलं आहे, हे या मुलांना माहीत असतं. आणि म्हणून ही जी मुलं आहेत ही मुलं लढाई जिंकून युद्ध जिंकून आलेल्या राजासारखा नाही आपला बाप आता, तर आपला बाप कुठलं तरी पाप करून पातक करून घरामध्ये आलेला आहे हे या मुलांना कळतं. आणि म्हणून त्यानं आणलेले सन्मान हे लुटून आणलेले आहेत, त्याला मिळालेल्या उपाध्या या लुटून त्यानं आणलेल्या आहेत हे या मुलांना कळत असतं. म्हणून ती मुलं कष्टी असतात, उदास असतात आणि बाप येतोय हे कळल्याच्या नंतर रस्त्यावर झेपावण्यासाठी तयार झालेली असतात. आणि अगदी शेवट करताना कवी म्हणतोय, होत आहेत पुन्हा पुन्हा हैराण, कुठे दबा धरून बसले आहेत तुफान. ही मुलं पुन्हा पुन्हा हैराण होत आहेत, कारण त्यांचा जीव गुदमरतोय. त्यांचा जीव गुदमरत असल्यामुळं ते हैराण आहेत, ते परेशान आहेत आता. आणि हैराण आणि परेशान असणारी ही जी मुलं आहेत या मुलांच्या मनामध्ये असंतोषाचं, अस्वस्थतेचं, बेचैनीचं एक जे तुफान आहे हे तुफान खदखदत आहे. हिरण्यकश्यप या असुराच्या पोटी जन्माला आलेल्या प्रल्हादाच्या मनात कसं तुफान खदखदत होतं आणि आपल्या बापाच्या विरोधात विद्रोह करून त्यानं कसं विष्णू नरसिंह जो आहे त्या नरसिंहाची भक्ती केली होती, त्याच पद्धतीनं ही जी मुलं आहेत या मुलाला बापानं जी आचारसंहिता तयार केलेली आहे, धर्मगुरू म्हणून असेल, पंथगुरू म्हणून असेल, एखाद्या XYZ संघटनेचा नेता म्हणून असेल, या सगळ्यांबद्दल त्या मुलाच्या मनामध्ये पराकोटीचा असंतोष आहे, बारूद भरलेला आहे त्याच्या मनामध्ये. आणि हे जे बारूद आहे याला कधीतरी कुठली तरी एक ठिणगी पुरेशी आहे स्फोट होण्यासाठी. जगामधले जे कुणी हुकुमशहा असतील त्या हुकुमशहाच्या मुलांनीच आपल्या बापाच्या विरोधामध्ये बंड केलेला आहे, विद्रोह केलेला आहे. तसं मी तुम्हाला हिरण्यकश्यप आणि प्रल्हादाचं उदाहरण दिलं, इथंही तसंच झालंय की या लोकांची दांभिकता घरी आल्याच्या नंतर उघडी पडलेली आहे. आणि ही जी मुलं आहेत ही मुलं यांच्या मनामधलं जे तुफान आहे ते तुफान कधीही बाहेर येण्याची एक शक्यता आहे, हे कवी या कवितेच्या अखेरीस आपणाला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेच्या माध्यमातून कवीनं जे सांगितलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना विचार करायला भाग पाडणार आहे. कुठे दबा धरून बसले आहे तुफान, याचं उत्तर आहे मनामध्ये. जे जे कुणी संवेदनशील असतील त्यांच्या मनामध्ये हे तुफान दबा धरून बसलेलं आहे. आणि दबा धरून बसलेल्या तुफानाला बाहेर येण्यासाठीच कुठलंही एक छोटं निमित्त पुरेसं असतं. केवळ ते निमित्त मिळेपर्यंत हे तुफान दबा धरून बसलेलं आहे, त्याचा स्फोट केव्हाही होऊ शकतो. हे दांभिकतेनं वागणाऱ्या लोकांच्या जगण्यामध्ये, नातेसंबंधामध्ये विष कालवणाऱ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, सुधारलं पाहिजे. जे लोक आहेत त्या लोकांमधल्या नातेसंबंधाची वीण घट्ट केली पाहिजे. आपली पोळी भाजण्यासाठी लोकांचे संसार उघड्यावरती आणणं बंद केलं पाहिजे. अशा पद्धतीची भावना या शेवटच्या 2 ओळीतून कवीनं व्यक्त केली आहे. म्हणून कुठलाही प्रतिभावंत, कुठलाही कलावंत माणसाला आरसा दाखवण्याचं काम करत असतो. या कवितेनं सुद्धा सगळ्यांना आरसा दाखवण्याचं काम केलेलं आहे. या आरशामध्ये आपण आपलं आपलं आंतरिक रूप बघून घ्यावं आणि आपण उत्क्रांत झालेले जर माणूस असू तर माणसासारखं वागायला आपण शिकावं, अशा पद्धतीची भावना कवीनं या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. मित्रांनो, हा कवितेचा सर्वसाधारण आशय झाला किंवा मला वाटणारा, मला जाणवलेला अर्थ मी तुमच्या समोर ठेवला. कदाचित यापेक्षा वेगळा अर्थ या विश्लेषण विवेचनाच्या दरम्यान तुमच्या मनात उमटलेला असू शकतो. तो चुकीचा आहे, तो सदोष आहे,
अशी भावना मनामध्ये आणू नका. जो अर्थ तुमच्या मनामध्ये उमटतो आहे त्याच्यावर आणखी थोडं काम करा आणि काम करून तुम्हाला जाणवलेला अर्थ हा मी सांगितलेल्या अर्थापेक्षा वेगळा असला तरी सुद्धा तो महत्वाचा असू शकतो या पद्धतीची जाणीव तुमच्या मनामध्ये ठेवा. कविता पुन्हा पुन्हा वाचा, कवितेचं बोट घट्ट पकडा. जेव्हा जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये एकटे असाल त्यावेळेस दुसरं कुणी तुमच्या मदतीला येवो अथवा न येवो, कविता मात्र तुमच्या मदतीला आवर्जून धावून येत असते. हे कवितेचं स्थान प्रत्येकानं आपापल्या आयुष्यामध्ये अबाधित ठेवावं या पद्धतीची एक अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.